नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. गेल्या 10 दिवसांपूर्वी अहिल्यानगर तालुक्यात विळद परिसरात रात्री शेतामध्ये झोपलेल्या मेंढपाळ कुटुंबावर पहाटे 1 ते 1:30च्या सुमारास अज्ञात 6 ते 7 आरोपींकडून लाकडी दांडक्यानं मारहाण करून चाकूचा धाक दाखवून जबरीसोरी करण्यात आली होती. यामध्ये 4 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्यातील दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश आलं असून या आरोपींकडून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दरोडेखोरांना अटक केल्याबद्दल महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन समितीच्या वतीनं व धनगर बांधवांच्या वतीनं पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खेरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ आहेर यांचा पारंपरिक घोंगडी व काठी देऊन सत्कार करण्यात आलाय. तसेच पकडलेल्या आरोपींना माकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी देखील संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. आज या ठिकाणी मी अहिल्यानगर मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटण्यासाठी आलेलो होतो. आपण जर बघितलं गेलं की 10 दिवसापूर्वी जी विळद या ठिकाणी मेंढपाळावरती हल्ला झालेला होता, त्या हल्ल्यामधले आरोपी या ठिकाणी पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारगे साहेब आणि पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखेचे आयर साहेब यांच्या या टीमने फार मोठी कामगिरी ठिकाणी केलेली आहे आणि या गुन्ह्यातील सर्व दरोडेखोर या ठिकाणी अटक झालेल्या आहेत. तर त्या निमित्तानं पोलीस प्रशासनाची कामगिरी केली, त्या निमित्ताने महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या वतीने त्या ठिकाणी सत्कारासाठी आलेलो होतो आणि सत्कार केल्यानंतर आम्ही साहेबांना या ठिकाणी एक निवेदन पण दिलेलं आहे. कारण ह्या गुन्ह्यातले जे आरोपी आहेत त्यांच्यावरती मोकोका अंतर्गत या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे, ही आमची पुढची मागणी आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.